नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, बरेच म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर मी आज बरेच दिवसांनी तुम्हाला भेटायला आलो आहे. खरं तर काही व्हिडिओ वगैरे गेले 8 दिवस करण्याची काही मनापासून इच्छाच नव्हती. पुढे काय करायचं आहे काही कळतच नव्हतं ना, काय करायचं आहे, काय विचार करायचा, असं सातत्यानं चाललं होतं. म्हणजे तो शिवसेना आणि मनसेचा पराभव झाला, त्यांना कमी जागा मिळाल्या याचं मनात फार वाईट वाटलं होतं, फार दुःख झालं होतं. पण आपला मराठी आहोत ना, नेहमी म्हणजे म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती लढत राहायचं हा आपला मूळ पिंड असल्यामुळे काम तर करतच राहायला पाहिजे आणि तसं करतो पण आहे. पण हे करताना पुढे काय हा प्रश्न गेले सातत्याने माझ्या मनामध्ये नुसता डोकावत होता. मग गेले 8-10 दिवस फक्त सातत्याने पुढे काय मराठी भाषिक समाजासाठी पुढे काय याचंच चिंतन माझ्या मनामध्ये चाललं होतं. त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओचं टायटल बघितलंच असेल आता, की त्याच्यामध्ये मी म्हटलं आहे की गर्वाने म्हणा आम्ही सारे मराठी आहोत म्हणून. आता ती वेळ आलेली आहे आणि त्याबद्दलच मी तुमच्याशी या विषयावरच मी आज तुमच्याशी बोलणार आहे. त्या अगोदर नेहमीचंच माझं अपील आहे की तुम्ही माझे व्हिडिओ जर सातत्याने बघत असाल तर कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हायरल करण्याचा प्रयत्न करा आणि मुख्य म्हणजे तो माझा चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला न चुकता सबस्क्राईब करा. मला भेटण्यासाठी माझा जो ब्लॉग आहे sadgurukamat.blogspot.com ला भेटा. तिथे माझी मराठी, इंग्लिश आर्टिकल्स आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला एकाच वेळेला बघता येतील. माझ्या एक्स पेजला भेट द्या. तर आता आपण मी जे म्हटलं होतं पुढे काय मराठी भाषिकांसाठी पुढे काय मांडून ठेवलं आहे, त्यांच्या पुढे दैवाने काय ताट मांडून ठेवलं आहे याचं विचारमंथन करता करता म्हटलं तुमच्याशी चर्चा करूया. मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शन तर होऊन गेली आहे, पण त्या अगोदर जे मराठी भाषिक समाजावर जे हिंदी लादण्याचा जो प्रयत्न चालला होता त्याला सोशल मीडियामधल्या तरुण मराठी भाषिक पत्रकारांनी जोरदार विरोध केला. स्वतःच्या नोकरीची पर्वा न करता त्या लोकांनी महिला आणि पुरुष या दोघांनी तरुण मंडळीने प्रचंड विरोध केला. त्याच दरम्यान उद्धव आणि राज हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. त्याचप्रमाणे मराठी भाषा केंद्राचे प्रमुख दीपक पवार आणि त्यांचे सहकारी अभ्यास केंद्र मराठी भाषा केंद्र यांनी या दरम्यान मराठी भाषेच्या संदर्भात अमूल्य असं योगदान दिलं. याचा एकत्रित परिणाम असा झाला की सरकारला जे जुलमी सरकार बसलं आहे, जे इलेक्शन कमिशनचं सरकार बसलं आहे, त्या सरकारला 2 पावलं मागे यावं लागलं आणि तात्पुरती का होईना ती मराठी भाषिक समाजावर हिंदी लादण्याची जी सक्ती चालली होती ती मागे पडली. आता हे झाल्यावर त्यानंतर महापालिकेचे इलेक्शन झालं. महापालिकेच्या इलेक्शनच्या दरम्यान आपल्याला चित्र काय दिसलं तर बहुतांश मराठी भाषिक समाज हा उद्धव आणि राज म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी मजबूतपणे उभे राहिला. दुर्दैवाने त्यांना बहुमत मिळालं नाही. मी माझ्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की जर इलेक्शन कमिशनने त्यांचा रोल केला तर त्यांना 60-65 सीटवर गुंडाळणार आणि तसंच झालं. हा इलेक्शन कमिशनचा निर्णय जी इलेक्शन होती त्यांनी यंदा पण त्यांना महापालिकेत विधानसभेप्रमाणेच त्यांना निवडून दिलेलं आहे. त्यामुळे हा काही निकाल खरा नाही, कारण स्पष्टपणे ती लाट दिसत होते की शिवसेना मनसेला बहुमत मिळणार. पण त्याच्यापुढे काय, आता इलेक्शन झाली, शिवसेनेला आणि मनसेला साधारण 71 जागा मिळाल्यात, 150पेक्षा जास्त मराठी भाषिक उमेदवार निवडून आलेत. हे बघून मराठी माणूस जर म्हणजे दोन्ही हातावर हात ठेवून बसला तर ते मूर्खांच्या नंदनवनातच राहतायत असं मला वाटतं. आता ह्याची पुढची लढाई, आता आम्ही मतदान केलेलं आहे, आता ह्याची पुढची लढाई उद्धव राज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी अभ्यास केंद्र आणि त्याचे प्रमुख दीपक पवार लढतील. असं म्हणून जर मूर्खाच्या नंदनवनात आपण राहत असाल तर येणाऱ्या काळामध्ये समस्त मराठी भाषिक समाजाला पश्चाताप करण्याव्यतिरिक्त दुसरं काही त्यांच्या पदरी पडणार नाही. मग पुढे काय हाच प्रश्न मला गेले इलेक्शन झाल्यानंतर पडतो. पुढे काय याचं विचारमंथन करताना माझ्या लक्षात एक गोष्ट आली की आता वेळ अशी आली की मराठी भाषिक समाजाने आपली विचारधारा बदलायला पाहिजे. मराठी भाषिक समाजाने प्रत्येक मराठी तरुणाई विशेषतः तरुणाईने एक गोष्ट त्यांच्या मनामध्ये ठासून ठेवायला पाहिजे की ही जी लढाई आहे ही केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना
मराठी अभ्यास केंद्र, दीपक पवार यांची एकट्याची लढाई नाही आहे, किंवा हे जे पत्रकार आपल्यासाठी आपल्या नोकरीची पर्वा न करता जे ज्यांनी लढाई लढली त्यांची एकट्याची लढाई नाही आहे. ही लढाई कुठल्या राजकीय पक्षाची नाही आहे, कुठल्या व्यक्तिगत माणसाची नाही आहे, कुठल्या प्रसिद्ध माणसाची किंवा राजकीय व्यक्तीचं ही लढाई नाही आहे. ही लढाई मराठी भाषा ज्याची मातृभाषा आहे ह्या प्रत्येक मराठी माणसाची ही लढाई आहे. प्रत्येक मराठी भाषिक समाजातल्या घरातली ही लढाई आहे असं आपल्या ठासून मनाला आणि बुद्धीला, विशेषतः मराठी तरुणाईने आणि प्रत्येक मराठी भाषिक घरामध्ये याचं विचारमंथन व्हायला पाहिजे आणि त्यांनी ही गोष्ट आपल्या मनात कोरून ठेवायला पाहिजे. जिथे जिथे संधी मिळेल तिथे, मग ती राजकीय फ्रंट असो, सामाजिक फ्रंट असो, ती कल्चरल फ्रंट असो, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, जिथे जिथे तुम्हाला संधी मिळेल तिथे मराठीचा आग्रह धरायला पाहिजे. तुम्ही मराठी भाषेसाठी आपल्याला लढायला पाहिजे, कारण ही लढाई प्रदीर्घ चालणारी, ही लढाई इथे थांबणार नाही. आणि तुमच्या विरुद्ध जे कोण काम करतायत ते राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या या फ्रंटवर आपल्यापेक्षा शेकडो पटीने पुढे आहेत, इतके बळकट आहेत. त्यामुळे आता जी लढाई आपल्याला लढावी लागणार आहे, कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्या लक्षात एक गोष्ट आली असेल की महाराष्ट्र धर्माच्या विरुद्ध, मराठी नाम्याविरुद्ध, मराठी माणसाविरुद्ध, मराठी भाषा संस्कृतीच्या विरुद्ध कुठले गट आहेत, कुठले राजकीय नेते आहेत, कुठला राजकीय पक्ष आहे, कुठले दबाव गट आहेत, हे आपल्या डोळ्यासमोर स्पष्टपणे आले. आणि हे गट आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे हे राजकीयदृष्ट्या आणि आर्थिक फ्रंटवर हे आपल्यापेक्षा भयंकर प्रबळ आहे. त्यामुळे येणारी लढाई ना इथेच थांबणारी नाही आहे. याच्यासाठी आपल्याला ती लढाई प्रदीर्घ लढावी लागणार आहे. याचं विचारमंथन करताना माझ्या डोळ्यासमोर एक गोष्ट आली की हे सर्व राजकीय स्तरावर 1900 म्हणजे साधारण मराठीशाहीचा 1818मध्ये अंत झाल्यानंतर, कारण त्याच्या अगोदर जवळ 150 वर्ष मराठी माणसाचं अखंड हिंदुस्थानवर राज्य होतं, कळलं की नाही. तर त्याच्यानंतर ब्रिटिशांनी ही गोष्ट ब्रिटिशांच्या ध्यानात आलेली होती. हा मराठी माणूस जो आहे हा लढवय्या आहे, हा कोणाला घाबरत नाही. त्याचं हे जे म्हणजे हे जे तेज आहे, क्षत्रिय तेज आहे, हे कुठेतरी दाबून ठेवायला पाहिजे. म्हणजे 1818 पासूनच खरं तर माझ्या मताप्रमाणे हे जे गृहीतक मार्केटमध्ये गेली आहेत स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची गेली 75 वर्ष आपल्या मनामध्ये काय टासून भरलेलं आहे, आपल्याला काय लहानपणापासून सांगून मराठी माणूस आहे ना त्याला लंगडी खेळायला आवडतं, एकमेकाचे पाय उडायला आवडतात, त्यांची राजकीयदृष्ट्या एकी कधीच होणार नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मी इतिहासाचा अभ्यास केलेला आहे, मी समाजशास्त्र वाचले, मी पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केलेला आहे, मी पत्रकार म्हणून काम केले. या सगळ्या फील्डमध्ये मी वावरत असताना माझं कन्क्लुजन असं आहे की हे जे गृहीतक आपल्या माइंडमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये ह्या लोकांनी बसवलं आहे हे पूर्णपणे खोटं आहे. ह्याच्या मागे एकच याचं ध्येय आहे की परत एकदा हा मराठी माणूस प्रमुख राज्यकर्ता म्हणून अखिल भारतीय लेवलवर पुढे येऊ नये, हेच त्यांचं एक तत्व आहे. त्यामुळे आपल्या लहानपणापासून आपल्याला आमच्या आईवडिलांनी पण आपल्याला सांगितलं आहे ते मराठी माणसं कधी एक होत नाहीत. हे सगळं चुकीचं आहे. मग याला उपाय काय, तर आपण जी इतिहासामध्ये जी घडलेल्या घटना आहेत ते सगळी सत्य असलेली ती गृहीतकं पुढे आणायला पाहिजेत, नवीन गृहीतकं तयार करायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं तुम्ही सगळ्यांनी आपल्या डोळ्यासमोर आणायला पाहिजे की शिवकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तर 18 पगड जातींना एकत्र बांधून स्वराज्य निर्माण केलं ना. चारही बाजूने मोगलाई होती, आदिलशाही होती, निजामशाही होती. अशा या प्राप्त परिस्थितीमध्ये शहाजीराजे भोसले आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज याने तर 18 पगड जातीनं एकत्र केलं. ती काय माणसं बंगाली होती, मुसलमान होती का गुजराती होती, कोण? ती तर शुद्ध मराठी बोलणारी अशी जी माणसं होती, विविध जातीची लोकं होती, त्यांना एकत्र करूनच स्वराज्याची स्थापना झाली ना. आणि त्याच्या बेसिसवर पुढे आलेली 150 वर्ष मराठी माणसांनी हिंदुस्थानवर राज्य करून अटकेबार झेंडा फडकवला. अनेक परदेशामध्ये आपलं अस्तित्व दाखवलं, त्यांना आपल्याबद्दल विचार करायला भाग पडला. हे मराठी माणसाची एकजुटीशिवाय काय शक्य झालं होतं का? नाही. त्यामुळे मराठी माणसं जी काय म्हणतात, जे म्हटलं जातं की यांची राजकीयदृष्ट्या एकी होत नाही, हे गृहीतक अत्यंत खोटं आहे. आणि मी जे अगोदर म्हटलं की 1818 नंतर मराठीशाहीचा पाडाव झाल्यानंतर हे गृहीतक मुद्दामून आपल्या मनावर बिंबवलं गेलेलं आहे, कळलं की नाही. त्यामुळे हे गृहीतक जेव्हा अशी कोणी मला सांगतात त्यावेळेला आपण आपल्या मनातनं हे गृहीतक खोडून टाकायला पाहिजे आणि त्या वेळेला सांगायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्माला
नावी, महार, चांभार सगळ्या जाती ते ब्राह्मण अशा सर्व जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं आणि ते एकोप्याने त्यांनी राज्य केलं नाही का? अशा प्रकारची गृहीतकं आत्ताच्या साहित्यिकांनी, आत्ताच्या राजकारण्यांनी नवीन अशा प्रकारची गृहीतकं पुढे आणायला पाहिजेत. आधुनिक काळात आत्ताचं म्हटलं तर बाळासाहेब ठाकरेंनी काय केलं? त्यांनी देखील समस्त मराठी माणसाला अशा प्राप्त परिस्थितीमध्ये एक करूनच शिवसेनेला जन्माला घातलं ना. दुसरं गृहीतक आपल्याला नेहमी सांगितलं जातं की मराठी माणूस आहे हा मराठी, ही गृहीतकं आपल्या मनावर बिंबवण्यात आली. आत्ताच्या तरुणाईला काय करायला पाहिजे की ही सगळी गृहीतकं आपण मनात ठेवायला पाहिजे की मराठी माणसाबद्दल असलेल्या भीतीपोटी ही सर्व गृहीतकं पुढे आणण्यात आलेली आहे. कारण ह्या लोकांनी मराठी भाषिकांचा राजकीय पराक्रम ह्या लोकांनी पाहिलाच होता, पण त्या व्यतिरिक्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक सेवेमध्ये मराठी आपल्या पूर्वजांनी डोंगरा एवढी जी कामं करून ठेवलेली आहेत ना, त्याची समस्त भारतीयांनी भीती घेतलेली आहे खरं तर. आणि ती तशा प्रकारचं राजकीय नेतृत्व, तशा प्रकारचं नेतृत्व परत एकदा राजकीय स्तरावर मराठी माणसाला मिळू नये यासाठी हे सर्व समस्त भारतीय मराठी माणसाच्या विरुद्ध एक झालेले आहेत. आणि अशा प्रकारची गृहीतकं ते सातत्याने नवीन नवीन गृहीतकं आणतात मार्केटमध्ये, असं माझं कायच नाही, माझं ठाम मत आहे. त्यामुळे आपल्या आताच्या नवीन पिढीने चांगली अशा मराठी तरुणाईला उत्तेजित करणारं, त्यांना पॉझिटिव्हरित्या म्हणजे सकारात्मक विचार करायला लावणारी गृहीतकं आता मार्केटमध्ये यायला पाहिजेत, समाज माध्यमावर यायला पाहिजेत. आणि आता जे म्हणजे तरुण म्हणजे सोशल मीडियावरच्या तरुण पत्रकारांनी जे काय जादुई केली ना, बघा ती कशा प्रकारे ते पत्रकार बोलतात, कळलं की नाही? तर अशा प्रकारचं हे जे वास्तव आहे हे लोकांपुढे सातत्याने यायला पाहिजे. लिखाणात नाही यायला पाहिजे, सोशल मीडियावरनं व्हिडिओजमधनं यायला पाहिजे, जेणेकरून मराठी तरुणाई जी आज ना, आपल्यापैकी एक मराठी तरुणाईचा गट आहे तो गणेश उत्सव, गोविंदा, नंतर दांडिया रास ह्याच्यामध्ये बराचसा वेळ आपला खर्च करतो आहे. मला असं नाही म्हणायचं की उत्सव करू नये, उत्सव तर करायलाच पाहिजे. मराठी पद्धतीने सर्व उत्सव, आपली मोनोपॉली आहे ती मोनोपॉली टिकवायला पाहिजे. पण त्याचबरोबर आपल्या समाजाबद्दल आपल्याला बांधिलकी ठेवायला पाहिजे आणि आपल्याला काहीतरी त्याच्यासाठी पण वेळ द्यायला पाहिजे. तिकडचा वेळ कमवून आपल्याला जास्त वेळ इथे द्यायला पाहिजे. दुसरं एक गृहीतक आहे ना, ते माझ्या मनात आलं, ते म्हणजे सतत आम्ही लहानपणापासून ऐकू द्या की मराठी माणूस आळशी आहे, त्याला काम करायला नको, त्याला धंदा करायला तर अजिबात जमत नाही. माझ्या मताप्रमाणे हे गृहीतक तर टोटल खोटं आहे. तुम्हाला आता मी सांगतो, मी ज्या विभागामध्ये राहतो ना, आता मी त्या विभागात पहिला आय एम बॉर्न अँड बॉटअप इन द फोर्ट एरिया, आणि गेली 20 वर्ष मी कांदिवलीमध्ये राहतो आहे, कांदिवली बोर्लीच्या परिसरामध्ये. मी ना गेली 20-22 वर्ष काही ठराविक मराठी लोकांना बघतोय, बरे ते नगण्य असतील, 10% असतील लोकसंख्येच्या दरम्यान, पण ते आज 20 वर्ष मी पाहतोय सातत्याने यशस्वी धंदा करत आहेत. फेरीवाल्यापासून दुकानदारीपर्यंत यशस्वी धंदा करत आहेत, कळलं की नाही? त्यामध्ये बायका देखील आहेत, रस्त्यावर उभा राहून चांगल्या प्रकारचा धंदा करत आहेत. मी त्यांच्याशी कित्येकदा बोलतो. मग त्यामध्ये वडापाववाले आहेत, भजी विकणारे आहेत, कडधान्य विकणारे आहेत, कापड विकणारे आहेत, कापडाचा धंदा करणारे मॉलमध्ये लोक आहेत, अशा प्रकारचे वडापावचा धंदा करणारे लोक आहेत. यशस्वीरित्या हे लोक चांगल्या रीतीने धंदा करून आपल्या घराचं पालनपोषण करतात. एवढं कसं होतं की ही गुजरात गुर्जर आणि मारवाडी लॉबी आहे, हे लोक आपल्याला त्यांच्या धंद्यामध्ये येऊच देत नाहीत. कोंडी करतात, चारी बाजूनी कोंडी करतात आणि स्वतःचा जातीय गट बनवतात, कळलं? त्यामुळे काय होतं की मराठी माणूस जर एखादा धंदा करायला आला तर त्याला माल पुरवायचा नाही, त्याच्याविरुद्ध नेहमी सांगायचं की तो बोगस माल विकतो वगैरे वगैरे, अशी गृहीतकं ते देतात. एवढे म्हणजे उदाहरण द्यायचं ते सोना चांदी आहे, शेअर मार्केट आहे, कागदाचा धंदा आहे. या धंद्यामध्ये बघा तुम्हाला मराठी माणूस अभावानेच दिसेल. शेअर मार्केटमध्ये एक नाभरात जी पेढी आहे त्याची झाली, बाकी सगळ्या पेढ्या या गुर्जरांच्या आणि मारवाड्यांच्याच आहेत. पण ही गृहीत म्हणजे काय, मराठी माणसाला धंदा करता येत नाही काय? अशा प्रकारचं गृहीतकं मार्केटमध्ये असताना देखील किर्लोस्कर, गोगटे, नंतर चौगुले, कामत, म्हस्कर, ढेपे, साळगावकर या उद्योजकांची कुटुंब महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आणि त्यांनी पिढ्यानपिढ्या चांगला धंदा केलाच की नाही? एक काळ असा होता की साऊथ इंडियनच्या हॉटेलमध्ये मराठी माणूस हॉटेल धंद्यातनं फार हद्दपार झालेला होता. पण आज मुंबईसारख्या शहरात किंवा मुंबईच्या बाहेर जाऊन बघितलं की शेकडो हॉटेलच्या रेस्टॉरंटच्या धंद्यामध्ये मराठी माणसं सक्सेसफुली धंदा करतात. त्यामुळे हे गृहीतक देखील खोटं.
माझं सांगण्याचा मुद्दा असा आहे की ही अशा प्रकारची गृहीतकं जाणूनबुजून पसरवली जातात सोशल मीडियाच्याद्वारे, जेणेकरून मराठी जो पराक्रमी आहे, जो समंजस आहे, जो प्रामाणिक आहे, ज्याच्या अंगामध्ये काम करण्याची धमक आहे आणि तो आळशी नाही आहे, कळलं की नाही, हे जे सांगतात तो आळशी नाही आहे, तो त्या प्रकारचा धंदा करून पुढे येण्यासाठी, त्याला प्रतिबंधित करण्यासाठी अशा प्रकारची गृहीतकं मार्केटमध्ये सातत्याने आणतात. त्याचा आपण बंदोबस्त करायला पाहिजे, कळलं की नाही. आता दुसरा प्रश्न माझ्या सातत्याने डोक्यात येतो, तो म्हणजे जमिनीचा. आज मी बघतो ना, मी मध्यंतरी गेल्या 7-8 वर्षापूर्वी मी तिथे कर्जतला कामाला होतो. तिकडे शेलू नावाचं गाव आहे कर्जतच्या आसपास. तर माझा असिस्टंट मला सांगत होता की शेलू गावातली जवळ 80% जमीन उत्तरेतल्या लोकांनी विकत घेतलेली आहे. आणि मी सातत्याने तुम्हाला सांगत पण असतो की मी कोकणपट्ट्यात आणि गोव्यामध्ये मी सातत्याने जात असतो. उडुपीपर्यंत मी सातत्याने माझे दौरे चालू असतात. आणि ह्या दौऱ्याच्या दरम्यान मी आता पाहतो आहे, विशेषतः कोकणपट्टीमध्ये ठाणा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हे परप्रांतीय, विशेषतः गायपट्ट्यातील लोक कोकणातील जमीन लुटत आहेत. त्याच्यावर गुर्जर आणि मारवाडी देखील वाटेल त्या किमतीमध्ये ते जमीन घेत आहेत. आता यांना कुठेतरी रोखायला पाहिजे ना. आणि दुर्दैव असं की हे बघताना त्यांना जमीन मिळवून देणारी माणसं देखील मराठीच आहेत. यांना कुठेतरी रोखायला पाहिजे आणि त्याची सुरुवात पण झालेली आहे. कित्येक ग्रामपंचायतीने त्यांच्या सभेमध्ये ठराव पास केलेत की आपल्या गावातली जमीन ही परप्रांतीय माणसाला आम्ही विकू देणार नाही आणि विकली ते आम्ही ते ट्रान्सफर करून घेणार नाही. आता त्याचप्रमाणे काही तरुणाईने तर असंही केलं आहे की त्यांनी गावची जी ग्रामदेवता असते त्या ग्रामदेवतेच्या इथे सभा घेऊन ग्रामदेवतेची शपथ घेऊन सर्वांनी निर्णय घेतला की आमच्या गावातली जमीन आमची जमीन आम्ही आमचे नातेवाईक सोडून इतर कोणाला विकली जाणार नाही. ही तर आता सुरुवात आहे. या सुरुवाताचं संकल्पामध्ये, चळवळीमध्ये रूपांतर व्हायला पाहिजे. आणि हे जे मी 4 जिल्हे बोललो त्या 4 जिल्ह्यामधली जमीन आपल्याला वाचवायला पाहिजे. जमीन वाचली तर तुमची भाषा वाचणार आहे आणि भाषा वाचली तर आपली संस्कृती वाचणार आहे. हे त्रिकलाबाधी सत्य आहे. ते आता मराठी तरुणाईने लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून मी ते म्हटलं की तुम्ही सगळं दांड्या खेळा, सगळं करा, कळलं की नाही, पण त्यातला वेळ काढून ह्या गोष्टीकडे पण तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे आणि तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. आणि दुसरं असं होतं आहे ना की स्वातंत्र्य चळवळीमध्ये खरं तर 1920 नंतर लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर मराठी नेतृत्व येऊच दिलं नाही. तुम्ही बघा, बाबासाहेब आंबेडकर आले, नामदार गोखले आले, असे अनेक तिथे म्हणजे मोठे मोठे ज्यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्याची धमक होते असे नेते उदयास आले, पण त्यांना नेतृत्व करून दिलं नाही काही ना काही. बाबासाहेब आंबेडकरांना तर नेहरूंनी इलेक्शनमध्ये पाडलं होतं, कळलं की नाही. म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू नेहरूज कॅपॅसिटी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे पंख जिथे जिथे मिळतील तिथे कापलेले होते. ही सत्य घटना आहे. आणि त्याच दरम्यान स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान आणि स्वातंत्र्य काळामध्ये आणखीन एक आपण अननेसेसरली आपण एक ओझं आपल्या डोक्यावर घेतलं, ते म्हणजे भारतीयत्वाचं. वी आर इंडियन फर्स्ट, लेटर ऑन मराठी. ह्या एका कन्सेप्टने आपलं इतकं प्रचंड नुकसान केलं, कळलं की नाही. त्यामुळे आज जे इतर प्रांत आणि त्याच वेळेला इतर प्रांतातील इतर भाषिकांनी मात्र हे गोष्ट केली नाही. त्यांनी आपली जी भाषिक आयडेंटिटी होती, जे त्यांचं भाषिक अस्तित्व होतं, ते त्यांनी शाबूत ठेवलं आणि त्याला त्यांच्या त्या प्रांतातली अस्मितेची जोड दिली किंवा त्या भाषेच्या चळवळीला अस्मितेशी जोडून अस्मितेची चळवळीला त्यांनी जोडून टाकलं. त्यामुळे त्यांच्या आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात ज्या काही समस्या आहेत त्यांना, त्या समस्या त्या राज्यामध्ये नाही आहेत. आता करायचं काय? आज आपल्याला वेळ असं आहे की अशी वेळ आलेली आहे आता की मुंबई, पुणे, नाशिक यामध्ये जो मराठी भाषिकांचा टक्का खाली सातत्याने येतो, तो वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं याचा विचार करणं आवश्यक आहे. आता वेळ आली आहे ती म्हणजे आपल्याला आता अशी वेळ आलेली आहे की हा जो भारतीयत्वाचा आपण जे ओझं डोक्यावर घेतलं आहे, अननेसेसरली बर्डन आपण जे घेतलं आहे, ते झिडकारून काही क्षणापुरते, काही काळापुरते आपण पहिलं म्हटलं पाहिजे की मी मराठी प्रथम आहे, मी भारतीय नंतर आहे. ह्याचा नारा आज घरोघरी गुंजायला पाहिजे. आज अशी वेळ राहून आली आहे की मराठी माणसाने एकत्र होऊन मराठी फेरीवाले, मराठी दुकानदार, मराठी उद्योजक यांच्याचकडनं माल खरेदी करण्याची सवय लावून घ्यायला पाहिजे. आज मराठी माणसाने परप्रांतीयांशी
बोलताना कायम, मग तो शेजारी असू दे, तो आणखीन बिल्डिंगमध्ये राहणारा असेल, तो रस्त्यावरचा परप्रांती असू दे, त्याच्याशी फक्त केवळ मराठी आणि मराठीतच बोलायची सवय करून घ्यायला पाहिजे. दुसरा कोण मराठीत इतर हिंदी माणसांशी हिंदीत, तर त्याला तिथे रोखून सांगायला पाहिजे, अरे बाबा आपल्या भाषेचं थोडे तरी भान ठेव, जे मी सातत्याने करतो. कळलं की नाही? मला जिथं दिसेल तिथे मी त्याला सरळ सुनावतो की तुम्ही मराठीत बोला म्हणून. मग ते मेट्रोचं रेल्वे स्टेशन असू दे, बस स्टॉप असू दे, कुठे रस्त्यावर असू दे, फेरीवाल्यांकडनं माल घेतात, मी सातत्याने ही गोष्ट ध्यानात नेहमी ठेवतो. तसंच मराठी माणसांनी प्रवासामध्ये, बसमध्ये, रेल्वेमध्ये, विमानामध्ये मराठी माणसाला कुठे एकटं पडू देता कामा नये. त्याच्या मदतीला शक्य असेल तिथे जायला पाहिजे. सर्व राजकीय पक्ष जेव्हा निवडणूक लढवतात, निवडणुका डिक्लेअर होतात, त्यावेळी ह्यापुढे सातत्याने सर्व राजकीय पक्षांकडे एकमुखाने मराठी भाषिकांनी मागणी करायला पाहिजे की आमच्या इकडे उमेदवार आहे तो मराठीच असायला पाहिजे. आणि जे उमेदवार मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी नामा, महाराष्ट्र धर्म यांच्या विरोधात बोलतात, अशा नेत्यांच्या घरावर, ते जरी मराठी असले किंवा अमराठी असले तरी त्यांच्या घरावर प्रचंड मोर्चे नेऊन त्यांचा निषेध करायला पाहिजे. ती वेळ आता आलेली आहे. कळलं की नाही? मी आत्ताच वरती म्हटल्याप्रमाणे मुंबईत, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये जो मराठी टक्का घसरतो आहे, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तो वाढवण्याकडे आपला कल आता असायला पाहिजे. मराठी भाषेला दुईचा शाप आहे हे गृहीतक जे आपण आपल्या मनात आणि बुद्धीमध्ये बिंबवलं आहे, ते आता काढून टाकण्याची वेळ आता आलेली आहे. आणि एक मुखाने मराठी नामा, महाराष्ट्र धर्म, मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी राजकारण हे परत एकदा सेंट्रल स्टेजला म्हणजे पॅन इंडिया लेवलला आणण्यासाठी आता एक दिलाने आपल्याला म्हणायला पाहिजे, गर्वाने म्हणायला पाहिजे, होय आम्ही सारे मराठी आहोत. कसं वाटलं तुम्हाला? मग म्हणताय ना माझ्याबरोबर की होय, गर्वाने म्हणताय ना आता माझ्याबरोबर की आम्ही सारे मराठी आहोत. मित्रांनो, मी जे काय माझं विचारमंथन आता केलं, त्याचा लेख देखील मी माझ्या लिहून माझ्या ब्लॉगवर लिहिलेला आहे. तसाच तो व्हॉट्सअपवर मी अनेक मित्रमंडळींना पाठवला आहे. फेसबुकवर देखील तो माझा हा जो मी आता व्हिडिओ केला त्याचा लेख फेसबुकवर देखील आहे. नंतर लिंक्डइनवर देखील मी तो लोड केलेला आहे. तो न चुकता हे माझं बोलणं ऐकलं, तो न चुकता तो डिटेल आहे, लेख डिटेल आहे, तो वाचा. आणि हे जर माझं म्हणणं तुम्हाला पटलं असेल तर न चुकता माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तो व्हायरल करण्याचा प्रयत्न करा. आणि माझ्या चॅनल जे आहे माझं टाइम्स ऑफ महाराष्ट्र, जे एकखांबी आहे, हे याच्या सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला कसलेही पैसे देण्याची आवश्यकता नाही. ते न चुकता त्याला सबस्क्राईब करा. आणि नेहमी जसं सांगतो तसं, आणि आता मी येणाऱ्या सर्व माझ्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला सातत्याने एका गोष्टीची आठवण करणार आहे. जसं मी म्हणतो की प्लीज 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 टेक केअर, आता मी तुम्हाला सातत्याने म्हणणार आहे, प्लीज गर्वाने म्हणा की आम्ही सारे मराठी आहोत.